नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी लेक्चरवालीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मुलांनो, गणितात लसावी आणि मसावी हे शब्द आपण नेहमी ऐकतो, पण अनेकदा गोंधळ होतो की नक्की करायचं काय. आज आपण अगदी सोप्या भाषेत भरपूर उदाहरणासह या दोन्ही संकल्पना आणि त्या सोडवायच्या 3 पद्धती शिकणार आहोत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया. तर पहिल्यांदा आपण समजून घेऊया की मसावी म्हणजे काय. काय बघा, मसावी म्हणजे काय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मसावी म्हणजेच महत्तम सामायिक विभाजक. काय आहे बघा, महत्तम सामायिक विभाजक. महत्तम सामायिक विभाजक. आणि सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर अशी मोठी संख्या जिने काय होतो रे, दिलेल्या दोन्ही संख्यांना पूर्ण भाग जातो. लक्षात आलं का काय सांगितलं मी. अशी सर्वात मोठी संख्या जिने दिलेल्या दोन्ही संख्यांना पूर्ण भाग जातो. दोन्ही संख्यांना पूर्ण भाग जातो. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करूया, एक उदाहरण पाहूया. तर बघा, उदाहरण काय आहे बघा. आपल्याला सांगितले 12 आणि 18चा मसावी काढायचा आहे. काय सांगितलं बघा, 12 आणि 18चा आपल्याला काय करायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, मसावी काढायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता 12चे विभाजक म्हणजेच काय की ज्यांनी काय होतो रे 12ला भाग जातो. आता 12चे विभाजक काय येतात, तर येतात 1, 2, 3, 4, 6 आणि 12. लक्षात आलं का. आणि आता बघा 18 ह्या संख्येचे विभाजक काय येतात रे, म्हणजे 18 ह्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो, तर बघा 1, 2, 3, 6, 9 आणि 18. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही 12 आणि 18 ह्या दोघांमध्ये समान असणारे विभाजक काय आहेत रे, तर ते आहेत बघा, ते आहे 1, 2, 3 आणि काय आहे बघा 6. पण ह्यामध्ये सर्वात मोठा काय आहे बघा, काय सांगितलं मी की दोघांमध्ये समान असणारे विभाजक. बघा, समान असणारे विभाजक काय आहेत ते 1, 2, 3 आणि 6. पण ह्यामध्ये सर्वात मोठा काय आहे, तर सर्वात मोठा आहे तो 6. काय आहे, सर्वात मोठा आहे तो 6. म्हणून जो काही मसावी आहे, काय आहे बघा, जो काही मसावी आहे तो काय येणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, 6. लक्षात आलं का की अशी सर्वात मोठी संख्या काय रे, जिने दिलेल्या दोन्ही संख्यांना पूर्ण भाग जातो. म्हणजेच 12 आणि 18 ह्या दोन संख्यामध्ये 6ने काय होतो रे, 12 आणि 18ला पूर्ण भाग जातो. लक्षात आलं का. हे झालंय मसावी. आता आपण पाहूया लसावी म्हणजे काय. काय बघा, दुसरी जी संकल्पना आहे ती काय आहे बघा, लसावी म्हणजे काय. तर विद्यार्थी मित्रांनो, लसावी म्हणजेच काय, लघुत्तम सामायिक विभाज्य. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला हे दोन विभाज्य किंवा विभाजक ह्या संकल्पना अधिक स्पष्ट करून घ्यायच्या असतील तर मराठी लेक्चरवालीला एकदा नक्की भेट द्या. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, लसावी म्हणजेच काय, लघुत्तम सामायिक विभाज्य. आणि सोप्या भाषेत सांगायचं तर अशी सर्वात लहान संख्या जी दिलेल्या दोन्ही संख्यांच्या पाड्यात येते. मी काय सांगितलं बघा, अशी सर्वात लहान संख्या जी दिलेल्या दोन्ही संख्यांच्या पाढ्यात येते. काय येते बघा, पाढ्यात येते. चला काय करूया, उदाहरण समजावून घेऊया. की बघा काय सांगितले, 4 आणि 6चा काय करायचं आहे बघा, 4 आणि 6चा
लसावी काढायचा आहे. काय सांगितलं आहे? 4 आणि 6चा आपल्याला काय करायचं आहे? लसावी काढायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता इथे काय करायचं बघा, 4चा पाढा लिहायचा. काय आहे बघा 4चा पाढा? 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12, 4 चौको 16, 4 पंचे 20 आणि असंच ह्या संख्या काय होतात रे पुढे? अगणित आहेत, अमर्याद आहेत. लक्षात आलं का? त्यासोबतच 6चा पाढा काय येतो बघा, 6 एके 6, 6 दोन्ही 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24 आणि ह्या संख्या अशाच वाढत जातात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी काही 2 पाढे आहे, ह्या पाढ्यामध्ये सर्वात आधी लहान कोणती संख्या समान आली? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे काय आली रे? तर इथे दिसतोय आपल्याला 12. काय आहे बघा? 12. लक्षात आलं का? ही लहान संख्या आहे की जी पहिल्यांदा आली, दोघांमध्येही पहिल्यांदा आली. म्हणून ह्या संख्येचा जो काही लसावी आहे, काय आहे बघा? जो काही लसावी तो काय आहे बघा? 12. काय आहे? 12. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मसावी म्हणजेच काय की सर्वात मोठा का, आणि लसावी म्हणजे काय की सर्वात लहान संख्या. आता बघा, हे जे काही लसावी आणि मसावी सोडवण्यासाठी ज्या काही वेगवेगळ्या पद्धती आहेत, जी पहिली पद्धत आहे ती काय आहे बघा? यादी पद्धत. काय आहे बघा? जी काही पहिली पद्धत आहे ती काय आहे? यादी पद्धत. या पद्धतीने आपण काय करू शकतो रे? लसावी आणि मसावी काढू शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्यासाठी आपण काय करायचे की आपण पाढे किंवा विभाजक लिहितो, म्हणजे जे काही आपण पहिल्यांदा केलं. तर ह्यासाठी आपण काय करूया? जी काही उदाहरणं आहेत ते उदाहरण पाहूया. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे बघा? लसावी काढायचं आहे. काय सांगितलं बघा? यादी पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे? लसावी काढायचं आहे. तर बघा, लसावी इकडे घेते. लसावीचं एक उदाहरण घेऊया. काय आहे बघा की जे काही 4 व 4 आणि 5 चा आपल्याला काय करायचं आहे? लसावी काढायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं आहे? लसावी म्हणजे काय रे? त्या संख्येचा पाढा. नेहमी लक्षात ठेवा. आता बघा, मी काय घेतलं? 4चा पाढा. काय आहे? 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20 आणि ह्या संख्या अशाच वाढत जातात. आता बघा, काय आहे संख्या? 5. 5 एके 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20. बघा विद्यार्थी मित्रांनो, 4च्याही पाढ्यात 20 आली, 5च्याही पाढ्यात 20 आली. बाकी कोणत्या संख्या त्या दिसतात आहे का तुम्हाला की ज्या 4च्याही पाढ्यात आहेत किंवा 5च्याही पाढ्यात आहेत? नाही ना. म्हणजे जो काही 4 आणि 5चा लसावी आहे तो काय आहे बघा? 20. काय आहे बघा? 20. लक्षात आलं का? ही काय झाली रे? यादी पद्धत, जी मी इथे तुम्हाला सोडून दाखवली. त्यासोबतच आपण एक मसावीचं उदाहरण घेऊया. काय आहे बघा? मसावी. तर आपण कोणत्या संख्येचा मसावी काढूया? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण घेऊया 16 आणि 24. काय घेऊया बघा? 16 आणि 24 ह्या संख्येचा आपल्याला काय करायचं आहे? मसावी काढायचं आहे. आता बघा, मसावी म्हणजेच काय? आपल्याला विभाजक लागतात. विभाजक. लक्षात आलं का? म्हणजे 16 आणि 24ला कोणकोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 16 ह्या संख्येला कुठल्या संख्येने भाग जातो? तर 1ने भाग जातो, 2ने जातो, 4, 8 आणि 16. लक्षात आलं का? आणि 24 ह्या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो? तर 1, 2, 3, 4, 6, 8, 12 आणि 24. लक्षात आलं का? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला काय दिसतात रे की सामायिक विभाजक आहेत. इथेही 1 आहे, इथेही 1, इथे 2, इथे 2, इथे 4, इथे 4. आता बघा, जो काही सर्वात मोठा विभाजक काय आहे रे? तर इथेही 8 आहेत आणि इथेही 8. म्हणजेच 1, 2, 4 आणि 8 पैकी 8 ही काय आहे रे? सर्वात मोठी संख्या. म्हणून 16 आणि 24चा जो काही मसावी आहे तो काय आहे बघा? 8. लक्षात आलं का? ही काय झाली बघा? यादी पद्धत. लक्षात आलं का? आता त्यानंतर जी काही दुसरी पद्धत आहे ती काय आहे बघा? मूळ अवयव पद्धत. काय आहे बघा? मूळ अवयव पद्धत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मला काय करायचे? 8 आणि 12चे काय करायचे बघा?
लसावी आणि मसावी काढायचे. काय सांगितलं बघा, जे काही पहिलं उदाहरण आहे ते काय आहे बघा, की 8 आणि 12 ह्या संख्येचा काय करायचं आहे मला, लसावी आणि मसावी काढायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच ही मूळ अवयव पद्धती. आपण काय म्हणणार आहे बघा, की 8 ह्याचे जे काही मूळ अवयव पडतात ते काय पडतात रे, 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजेच काय, बेके बे, बे दुने 4, 4 दुने 8. लक्षात आलं का, जे आपण काय करतो रे, गुणाकाराच्या स्वरूपात लिहितो. लक्षात आलं का. त्यानंतर आता 12 ह्या संख्येला कशा पद्धतीने लिहितो बघा, की बेके बे, बे दुने 4 आणि 4 त्रिक 12. लक्षात आलं का. तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ह्यामध्ये सामायिक अवयव काय आहेत बघा, काय आहे बघा, सामायिक अवयव काय आहेत, तर इथेही 2 आहेत बघा, इथेही 2, इथेही 2, इथेही 2, इथेही 2. आता बघा दोघांकडेही 2 आहेत, म्हणून पहिल्यांदा 1 2 गुणिले 2 म्हणजे जो काही मसावी झाला तो काय झाला रे, 4. हा काय झाला, मसावी. हा काय झाला बघा विद्यार्थी मित्रांनो, मसावी, कारण दोघांमध्ये काय झाला रे, तो सामायिक. आता त्यासोबतच जे काही राहिलेले सर्व अवयव आहेत हे काय असतात रे, तर हे असतात लसावी. काय असतात बघा, हे असतात लसावी. लक्षात आलं का. तर बघा जे काही राहिलेले सर्व अवयव काय आहेत बघा, सर्व अवयव काय येणार आहेत, 2 गुणिले 2. बघा ह्यामधला हा सामायिक घेतला 2 2, हा राहिला 2 गुणिले 3. लक्षात आलं का. जो काही मसावी आहे तो पहिल्यांदा लिहून घेतला. लक्षात आलं का, दोघांमधला सामायिक लिहून घेतला. आता फक्त काय राहिले 2 आणि 3, म्हणून 2 गुणिले 3. लक्षात आलं का, हे सर्व अवयव. आता चला ह्यांचा गुणाकार करूया. बे दुने 4, 4 दुने 8, 8 त्रिक 24. काय आहे बघा, 8 त्रिक 24. हे जे काही सर्व अवयव आहेत हे काय आहे रे, लसावी. हा काय आहे, 8 आणि 12चा लसावी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही पद्धत खूप अवघड वाटली तर तुम्ही काय करू शकता, यादी पद्धतीने लसावी आणि मसावी काढू शकता. लसावी म्हणजे काय, त्या संख्येचा पाडा, आणि मसावी म्हणजे काय, की त्या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो. आता बघा ही जी काही मूळ पद्धत आहे ह्याचे आपण काय करूया, आणखी 1-2 उदाहरण पाहूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही दुसरं उदाहरण आहे ते काय आहे बघा, मी दुसरं उदाहरण घेते बघा. 15 आणि 20 काय आहे बघा, 15 आणि 20. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी काही 15 ही संख्या आहे मी गुणाकाराच्या स्वरूपात काय लिहिली बघा, 3 गुणिले 5 म्हणजेच काय, 5 त्रिक 15. आणि 20 ही संख्या कशी लिहिली बघा, 2 गुणिले 2 गुणिले 5 म्हणजेच काय, 2 दुने 4 आणि 4 पंचे 20. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. आता बघा ह्यामध्ये सामायिक अवयव काय आहे बघा, तर काय आहे, फक्त 5. काय आहे, 5. म्हणून ह्याचा जो काही मसावी आहे तो काय आहे बघा, 5. काय आहे बघा, मसावी आहे 5. आणि जो काही लसावी आहे तो काय आहे रे, की हा जो काही मसावी आहे हा जो काही मसावी तो आणि राहिलेले सर्व अवयव म्हणजेच काय येणार आहे बघा, की येणार आहे 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले हा मसावी. लक्षात आलं का. आता बघा 2 दुने 4, 4 त्रिक 12, 12 पंचे 60 म्हणजे जो काही लसावी आला तो काय आला रे, तर तो आला 60. काय आला बघा विद्यार्थी मित्रांनो, 60. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. त्यासोबतच आणखी एक उदाहरण घेऊया. काय आहे बघा, की मी घेतलं 14 आणि 28. काय घेतली बघा, 14 आणि 28. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मला काय करायचे की 14 ही संख्या गुणाकाराच्या रूपात लिहायची. म्हणजेच काय येणार आहे बघा, 14 बरोबर 2 गुणिले 7 म्हणजेच काय, 7 दुने 14. आणि 28 बरोबर 28 हे मी गुणाकाराच्या स्वरूपात कसे लिहिणार बघा, की 2 7 14 आणि 14 दुने 28. लक्षात आलं का. अशा पद्धतीने मी काय केले, 14 आणि 28 काय केले रे, की ह्या
जी काही संख्या आहे ती गुणाकाराच्या रूपात लिहिली. आता मला काय करायचं आहे, मसावी काढायचं आहे. काय करायचं आहे बघा, मसावी. तर विद्यार्थी मित्रांनो काय येणार आहे बघा, तर तो मसावी येणार आहे दोघांकडेही काय आहे बघा, इथेही 2, इथेही 2, इथेही 7, इथेही 7. म्हणजे जे काही सामायिक अवयव आहेत ते काय आहेत, 2 गुणिले 7. म्हणून मसावी काय येणार आहे, 7 दुने 14. काय येणार आहे बघा, 7 दुने 14. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. त्यासोबतच जो काही लसावी आहे, काय आहे बघा, जो काही लसावी आहे तर तो काय आहे बघा, तर लसावी. आता 2 गुणिले 7 काय येणार आहे बघा, 2 गुणिले 7 हा काय आहे आपला मसावी, 2 गुणिले 7. आणि राहिलेला जो काही अवयव आहे तो काय आहे बघा, 2. म्हणून इथे काय येणार आहे, गुणिले 2. 2 14 आणि 14 दुने 28. म्हणजेच 14 आणि 28चा जो काही मसावी आहे तो आहे 14 आणि लसावी आहे 28. लक्षात आलं का. तर ही काय झाली रे, लसावी आणि मसावी काढण्याची मूळ अवयव पद्धत. आपल्याला काय करायचं, जे काही त्याचे अवयव पाडायचे. लक्षात आलं का. म्हणजेच आपण ती संख्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहायची. आता बघायचे आपल्याला सामायिक भागाकार पद्धत. जी काही तिसरी पद्धत आहे ती काय आहे बघा, सामायिक भागाकार पद्धत. सामायिक भागाकार पद्धत. तर बघा ही सर्वात वेगवान पद्धत आहे. ज्या काही पहिल्या 2 पद्धती आहेत लसावी किंवा मसावी काढायच्या, ह्या काय आहेत रे, की ह्यामुळे काय होतं रे, खूप वेळ जातो किंवा काही मुलांना ते समजत नाही. पण आपल्याला 2चा 3चा 5चा जर पाडा येत असेल तर आपल्याला ही पद्धत एकदम सोपी आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही उदाहरण आहे काय आहे बघा, मला काय करायचे आहेत, 12 आणि 18 ह्या संख्येचे काय करायचे तर मसावी आणि लसावी काढायचं आहे. काय सांगितलं बघा, 12 आणि 18 ह्या संख्येचं काय करायचं आहे, मला लसावी आणि मसावी काढायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी इथे काय करते की मी इथं लिहिते 12. काय लिहिते बघा, इथं लिहिते 12 आणि इथे काय लिहिते 18. आता बघा आपण जसं भागाकार लावतो तसंच भाग द्यायचं. लक्षात आलं का. बघा मी इथे घेतला 2, 2 सख 12, त्यासोबतच 2 9 18. लक्षात आलं का. म्हणजे 2नं काय केलं रे, मी 12ला आणि 18ला भाग लावला. लक्षात आलं का. आता बघा इथं आले 6 आणि इथं आले 9. 2च्या पाड्यामध्ये 6 आहेत पण 9 आहेत का, नाही. म्हणून मी काय केलं रे, 3ने भाग लावला. 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9. लक्षात आलं का. म्हणजेच 2ने मी काय केलं रे, 12 आणि 18ला भाग लावला तर ह्या दोघांनाही भाग जातो आणि इथे 3ने भाग जातो. आता बघा बाजूचे जे काही अंक आहेत म्हणजे 2 3 हे काय आहेत रे, तर हे आहेत सामायिक अंक. काय आहेत रे, सामायिक अंक. आणि सर्व जे काही इथे अंक आहेत म्हणजे हे गडचे बाजूचे आणि हे खालचे हे काय आहेत रे, ह्यांचा संपूर्ण गुणाकार, सर्व अंकांचा गुणाकार हा असतो लसावी. चला विद्यार्थी मित्रांनो, आता काय करूया आपण, मसावी आणि लसावी काढूया. काय करूया, मसावी आणि लसावी काढूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मसावी म्हणजेच काय, ह्या ज्या काही 2 संख्या आहेत. लक्षात आलं का. बाजूचे जे काही सामायिक अवयव आहेत ते काय आहेत रे, 2 गुणिले 3 बरोबर 6. म्हणजेच काय, मसावी. लक्षात आलं का. त्यासोबतच आता लसावी म्हणजे काय, की हे जे काही बाजूचे आणि हे जे काही खालचे ते काय आहेत बघा, तर 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3. म्हणजेच काय, 3 दुने 6, 3 दुने 6. म्हणजे 6 6 काय आले रे, 36. लक्षात आलं का. 6 6 काय आलं, 36. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 12 आणि 18 ह्या संख्येचा जो काही मसावी आहे तो काय आहे बघा, 6 आणि लसावी काय आला रे, 18. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी काही संकल्पना आहे ती अजूनच स्पष्ट होण्यासाठी आपण काय करूया रे, आणखी 1-2 एक्झाम्पल पाहूया. तर बघा जे काही दुसरे एक्झाम्पल आहे ते काय आहे बघा, 15 आणि 25. काय आहे बघा, 15 आणि 25. तर बघा विद्यार्थी मित्रांनो काय आहे बघा, काय करायचं आहे, 15 आणि 25 ह्या संख्येला काय करायचं आहे रे, की कोणत्या संख्येने भाग जातो, तर जातो 5ने. लक्षात आलं का. दोघांना 5ने भाग दिला तर काय येतो, 5 त्रिक 15 आणि 5 5 25. लक्षात आलं का. इथे 3 आलं, इथे 5 आलं. ह्या काय आहेत रे, मूळ संख्या म्हणजे त्या
त्याच संख्येच्या पाड्यात येतात, बाकी कोणत्याही संख्येच्या पाड्यात येतं नाही. म्हणून 15 आणि 25चे जे काही आपण भाग इथे दिलेला आहे. तर आता इथे मसावी काय येणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. तर बघा आता इथे मसावी काय येणार आहे, ही जी काही बाजूची संख्या आहे ती आहे 5. हा काय झाला मसावी. आणि लसावी म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो. तर बघा हे जे काही सगळे अंक बाजूचे सोबतच हे खालचे काय आहेत बघा, हे 5 गुणिले 3 गुणिले 5. बघा 5 5 25, 25 गुणिले 3, 25 त्रिक 75. म्हणजे 15 आणि 25चा जो काही मसावी आहे तो 5 आला आणि लसावी काय आला रे 75. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. तर मुलांनो आज आपण पाहिलं की मसावी म्हणजे सर्वात मोठा सामायिक भाग जाणारा अंक आणि लसावी म्हणजे पाड्यातील सर्वात पहिली समान संख्या. या तिन्ही पद्धतीपैकी तुम्हाला कोणती सोपी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मराठी लेक्चरवाली चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सराव करत राहा. धन्यवाद.